शिवाजी विद्यापीठाचा सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ मुंगळे पुरस्कार, पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील पुरस्कार आणि प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्काराचं वितरण बुधवारी 9 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात हा पुरस्कार सोहळा होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी दिली. संत साहित्यामध्ये काम करणाऱ्या अभ्यासकांसाठी गेल्या वर्षीपासून विद्यापीठानं पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील पुरस्कार सुरू केलाय. पहिला पुरस्कार राधानगरी तालुक्यातील तळाशी इथल्या मारुतीराव जाधव यांना सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात आला होता. मात्र जाधव त्यांचं त्या महिन्यातच निधन झाल्यानं हा पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलण्यात आला. आता हा पुरस्कार जाधव कुटुंब यांना बुधवारी सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. 1 लाख रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे. यासह संत साहित्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या IIT कानपूरमधील प्राध्यापक समीर चव्हाण यांना सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ मुंगळे पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. 51,000 रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तर दुपारी 4 वाजता डॉक्टर तारा भवाळकर यांना प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कारानं गौरवण्यात येईल. 1,51,000 रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे. या पत्रकार परिषदेला कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे, उपकुलसचिव डॉक्टर वैभव ढेरे, परीक्षा महामंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, डॉक्टर श्रीकृष्ण महाजन, सुहासिनी पाटील, डॉक्टर नंदकुमार मोरे, B.A. खोत आदी उपस्थित होते.